शासकीय कर्मचारी सारथी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. शासकीय कर्मचारी सारथी हे शासकीय, निमशासकीय त्याचप्रमाणे खाजगी कर्मचाऱ्यांसाठी जे काही महत्त्वाचं आहे त्याचे अपडेट तुमच्यासमोर आणण्याचं काम करत असतो. सर्व महत्त्वपूर्ण जी.आर, शासनाच्या घोषणा या संदर्भात सविस्तर आढावा आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कळत असतो. आपणाला विनंती आहे की आपण जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब या बटनावर क्लिक करा आणि आपल्या शासकीय कर्मचारी सारथी हे चॅनल सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ हा आपल्या सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. मग ते जिल्हा परिषदेचे शिक्षक असू दे किंवा मग खाजगी अनुदानित शिक्षकेतर कर्मचारी असू दे, सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे. खाजगी जरी असले तरी त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे. व्हिडिओच्या थंबनेलवरून आपणास कल्पना आली असेलच. स्कूल whose UDAS plus work is incomplete should not be paid salary. Strange decision of education inspector. थोडक्यात ज्या शाळांचे युडॅस प्रणालीचे जे कामकाज आहे, युडॅस प्लसचे जे कामकाज आहे 2024-25 या वर्षातलं, मग ते प्रोफाईल अपडेशन असू दे, विद्यार्थ्यांची माहिती भरणं असू दे किंवा अपार आय डी जनरेशन असू दे, ही जी काही कामं आहेत, जी काही कामं आहेत ज्यांच्या अपूर्ण आहे, ज्या शाळांच्या अपूर्ण आहे, त्या शाळांची नोव्हेंबर महिन्याची सॅलरी काढू नये अशा प्रकारचा एक वेगळाच डिसिजन, अनोखा डिसिजन एज्युकेशन इन्स्पेक्टर यांनी घेतलेला आहे. या संदर्भातील सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण माहिती या संदर्भातील मिळेल. त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करताना बेल नोटिफिकेशनसुद्धा ऑन करा जेणेकरून आम्ही जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करू सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्ही नवनवीन अपडेट्ससह तुम्ही स्वतःला अप टू डेट ठेवू शकाल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. स्कूल्स हुज युडॅस प्लस वर्क इज इनकम्प्लीट शुड नॉट बी पेड सॅलरी. स्ट्रेंज डिसिजन ऑफ एज्युकेशन इन्स्पेक्टर. समग्र शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नांदेड यांचे हे परिपत्रक आहे. ईमेलसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. दिनांक आहे 11 नोव्हेंबर 2024 हे परिपत्रक आहे. सर्व शिक्षणाधिकारी मनपा नांदेड वाघाळा या कार्यक्षेत्रातील, त्याचप्रमाणे जे गट शिक्षणाधिकारी आहेत, पंचायत समिती, सर्व या सर्वांना हे उद्देशून परिपत्रक काढण्यात आलेले आहे. जिल्हा नांदेडसाठी स्पेशली हे पत्र आहे. जरी नांदेडसाठी हे पत्र असेल तरी जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये परिस्थिती सारखीच आहे. म्हणून आपण हा विषय या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत आहोत. पाहूया विषय काय आहे. सन 2024-25 युडॅस प्लस ऑनलाईन प्रणालीमध्ये प्रोफाईल अँड फॅसिलिटीज, टीचर मॉड्यूल आणि स्टुडंट एंट्री व अपार आय डी जनरेट बाबतीमध्ये हे विषय आहे, महत्त्वाचा विषय आहे. या संदर्भातील संदर्भित जवळपास ही 13 पत्र आहेत. तारखा फक्त आपण बघतोय 9 ऑगस्ट, 12 ऑगस्ट, 20 ऑगस्ट, 21 ऑगस्ट, 23 ऑगस्ट आणि 26 ऑगस्टची जवळपास ही 7 परिपत्रक आहे ज्याचा संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे. त्याचप्रमाणे VC जे आहे बघा, 19 सप्टेंबर 2024, 7/10/2024, 9/10/2024, 15/10/2024, 17/10/2024 आणि 8 नोव्हेंबर 2024 याचा संदर्भ देऊन, म्हणजे यामध्ये काही परिपत्रक आहेत, काही कार्यशाळा आहे किंवा काही VC व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आहे, या संदर्भातील 13 संदर्भांचा संदर्भ देऊन हे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. आणि परिपत्रक फक्त युडॅस प्लसमध्ये जे कामकाज आहे, मग ते प्रोफाईल अँड फॅसिलिटीज असू दे, टीचर मॉड्यूल असू दे किंवा स्टुडंट एंट्री व अपार आय डी जनरेशन असू दे, या बाबतीमध्ये हे परिपत्रक आहे. बघूया आपण काय नेमकं परिपत्रक आहे. सन 2024-25 युडॅस प्लस प्रणालीमध्ये जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांची माहिती अद्ययावत करणे सुरू आहे. समग्र शिक्षा, स्टार्स व PM श्री या योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी केंद्र शासनाकडून युडॅस प्लस प्रणालीमधील माहितीच्या आधारे मान्यता देण्यात येते. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांची माहिती युडॅस प्लस प्रणालीमध्ये अचूक नोंदवणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगू इच्छितो की जे 2024-25मध्ये युडॅस ही जी प्रणाली आहे, युडॅस प्लस, या प्रणालीमध्ये आपण सर्व विद्यार्थ्यांची माहिती अप टू डेट करणं, अचूक नोंदवणे फार गरजेचं आहे. यामागचं कारण म्हणजे काय तर बघा, जे समग्र शिक्षा हा प्रकल्प आहे किंवा स्टार्स प्रकल्प आहे,
पी-एम-श्री जी योजना आहे, याचा लाभ विद्यार्थ्यांना आपल्याला मिळत असतो. प्रत्येक वर्षी याचा लाभ मिळतो. हा आर्थिक लाभ असतो जवळपास. आणि या अनुषंगाने या 3 योजनांचं समग्र शिक्षा, स्टार्स व पी-एम-श्री या योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक तयार करण्यासाठी केंद्र शासन जे आहे ते UDAS+मध्ये विद्यार्थ्यांची जी माहिती आहे, ती माहिती व्हॅलिडेट करते व त्यानंतरच या योजनांसाठी लागणारं जे नियोजन आहे किंवा अंदाजपत्रक तयार करता येतं. म्हणून सर्व विद्यार्थ्यांची माहिती UDAS+मध्ये नोंदवणे फार गरजेचं होतं. आता या अनुषंगाने यांचं म्हणणं असं आहे की शाळेच्या मुख्याध्यापकांना सन 2024-25 UDAS+ प्रणालीतील माहिती वेळेच्या आत अद्ययावत करण्यासाठी कळवण्यात आले होते. मात्र आजतागायत जे प्रोफाईल अँड फॅसिलिटीज हा जो सेक्शन आहे तो 119 शाळांनी अद्यापही पूर्ण केले नाही आहे. टीचर्स मॉड्यूल 151 शाळांचे इनकम्प्लीट आहे. 1,82,735 विद्यार्थ्यांची स्टुडंट एंट्री पेंडिंग आहे व फक्त 50,559 एवढेच विद्यार्थ्यांचे अपार ID जनरेट झालेले आहे. नांदेड जिल्ह्यामधील हा डाटा आहे. थोडक्यात बघा पुन्हा एकदा, प्रोफाईल अँड फॅसिलिटीज 119 स्कूल इनकम्प्लीट वर्क आहे यांचं. टीचर मॉडेलची कामं 151 स्कूलचं अपूर्ण आहे आणि 1,82,735 विद्यार्थ्यांचे स्टुडंट एंट्री पेंडिंग आहे. विचार करा, 1,82,735 एंट्री पेंडिंग आहेत आणि फक्त 50,559 विद्यार्थ्यांचंच अपार ID जनरेट झालेलं आहे. आणि ही वास्तविकता पाहून कुठेतरी शिक्षण अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलेला दिसून येतो. तो निर्णय बघूया आपण काय आहे. करिता आपणास कळवण्यात येते की ज्या शाळेचे सन 2024-25 UDAS+ ऑनलाईन प्रणालीमध्ये काम अपूर्ण आहे, अशा शाळांचे नोव्हेंबर महिन्याचे वेतन अदा करण्यात येऊ नये. थोडक्यात ज्या शाळांचे हे कामकाज अपूर्ण आहे UDAS+ प्रणालीचे, त्या शाळांचं कुठेही वेतन अदा करू नये अशा सूचना शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे ज्या खाजगी विनाअनुदानित किंवा सेल्फ फायनान्सच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठीही हा एक महत्त्वाचा निर्णय त्यांनी सांगितलेला आहे. बघूया आपण. तसेच सन 2024-25 UDAS+ ऑनलाईन प्रणालीमध्ये काम अपूर्ण असलेले खाजगी विनाअनुदानित व सेल्फ फायनान्स शाळांना शिक्षण विस्तार अधिकारी किंवा केंद्र प्रमुख मार्फत अहवाल घेऊन आपण शाळा बंद करण्याचा प्रस्ताव सादर करावा. 0 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा ऑटो क्लोज होणार आहेत करिता संबंधित शाळांना तात्काळ विद्यार्थी अपडेट करण्याच्या सूचना द्यावे. तसेच बंद असलेल्या शाळा क्लोज करण्यासाठी फॉर्म A01 आपल्या स्वाक्षरीने तात्काळ जिल्हा स्तरावर सादर करण्यात यावा अशा सूचना या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेल्या आहे. वरीलप्रमाणे कार्यवाही करून जिल्हा स्तरावर अहवाल सादर करण्याची विलंबाची सर्वस्वी जबाबदारी या गटशिक्षणाधिकारी किंवा पंचायत समितीवरती राहील अशी सूचनाही या ठिकाणी दिलेली आहे. सदर आदेश जे आहेत ते माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री माधव सलगर यांनी दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर सविता बिरगे यांनी या ठिकाणी निर्गमित केलेले आहे. आपण शेवटची सूचना बघतोय आपण. जे वेतन अधीक्षक आहेत वेतन पथक जिल्हा नांदेड यांनासुद्धा ही सूचना दिलेली आहे की उपरोक्तप्रमाणे जी तपासणी आहे करूनच वेतन अदा करण्यात यावे. थोडक्यात जे पंचायत समिती आहे आणि जे वेतन पथक आहे यांना स्ट्रिक्ट सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत की जोपर्यंत UDAS+ प्रणालीचे कामकाज पूर्ण होत नाही तोपर्यंत वेतन अदा करण्यात येऊ नये. तर माझे सर्व शाळांना, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विनंती असेल की हे जे कामकाज आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे. UDAS+ आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या संदर्भात हे कामकाज असणार आहे. त्यामुळे कुठेही आणखी दिरंगाई न करता तात्काळ UDAS+चं कामकाज सर्वांनी जास्तीत जास्त पूर्ण करावं, जास्तीत जास्त लवकर पूर्ण करावं. आणि शासनालाही आमचं म्हणणं असेल की नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत. निवडणुकांमध्ये आपल्या सगळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आलेल्या होत्या. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी, निकालाचं कामकाज अशा अनेक कामं सध्या शिक्षकांच्या मागे आहेत. त्यामुळे कुठेतरी UDAS+चं सर्व कामकाज पूर्ण करण्यासाठी आमच्या शिक्षकांना अजून काही मुदतवाढ मिळावी अशी आम्ही विनंती करतो आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही आम्ही आवाहन करतोय की UDASचं कामकाज तुम्ही वेळेत पूर्ण करावं. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपल्यासमोर आणत राहू. जे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असू दे किंवा सरकारी कर्मचारी असू दे, निमशासकीय कर्मचारी असू दे, यांच्याशी संलग्न असणार आहे. मुळातच आपल्या चॅनलचे नाव आहे शासकीय कर्मचारी सारथी. आपण त्यांना गायडन्स करतो. नवनवीन व्हिडिओज आपले नेहमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या हितावरती आधारित असतात. तेव्हा आपण चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर सबस्क्राईब केला असेल इतरही कर्मचाऱ्यांना आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सांगावं अशी विनंती असेल. लवकरच नवीन व्हिडिओसह येऊ. तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद.